ओव्हरसीज खेळाडू अर्थातच शिवराम गावकर हा गोलंदाजीच्या आक्रमणावरती सज्ज होतोय. तो गोलंदाजीसाठी अगदी संदेश पहिलं प्राथमिक षटक म्हणजे स्वतःच्या हातातील नवा चेंडू फेकण्यासाठी तो सज्ज होतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक व त्याच्या विरोधामध्ये स्ट्राईकला फलंदाज सज्ज होतोय गुरु, तर नॉन स्ट्राईक यांच्या दिशेने फलंदाज प्रथमेश. ही जोडगोळी यावेळी मैदानावरती सुसज्ज. लेट्स प्लेचा इशारा, सामना सुरू होण्याची सूचना व स्ट्राईकला गुरु, नॉन स्ट्राईक यांच्या दिशेने प्रथमेश. क्षेत्ररक्षण व्यूहरचना मैदानावरती विखुरली जाते व तदनंतर पहिल्या षटकामध्ये गोलंदाजीच्या आक्रमणावरती गोलंदाज सज्ज होतोय तो शिवराम गावकर. राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. सामना निर्धारित 5 षटकांचा 30 चेंडूंचा. लेट्स प्लेचा इशारा दिला जातोय व सज्ज होतोय तो गोलंदाज. क्षेत्ररक्षण व्यूहरचना मैदानावरती विखुरली जाते आहे. मिड विकेटला एक खेळाडू सीमारेषेवरती तर एक खेळाडू लॉंगॉनला. राहिलेले सर्व खेळाडू सर्कलमध्ये व पहिला चेंडू फेकण्यासाठी ठीक पंचांच्या उजव्या बाजूने राईट आर्म राऊंड विकेट. यावेळी पहिला चेंडू हाफ ट्रॅकर आखोड टप्प्याचा चेंडू होता, त्याच्यावरती स्क्वेअर ऑफ द विकेट डीप पॉइंटला फटका टोलविला जातोय. पॉइंट वरती क्षेत्ररक्षक यश परब तैनात दिसतोय. एकेरी धाव घेतली जाते आहे पहिल्या प्राथमिक चेंडूवरती व त्या एकेरी धावेच्या साथीने धावांचा आगास होतोय. धावांचं खातं खोललं जात आहे. स्वतःचं वैयक्तिक अकाउंट ओपन करतोय तो फलंदाज गुरु राणे. धावांना सुरुवात होते. पहिला चेंडू होतोय तो समाप्त. तर यावेळी स्ट्राईकला नवीन फलंदाज प्रथमेश राणे हा असेल. ज्यावेळी भन्नाट वेगात फेकलेला चेंडू उजव्या यष्टीच्या बऱ्याच बाहेर राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी होते. चेंडू टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षक संदेश घाडीगावकरच्या सुरक्षित हातात विसावतोय. निर्धाव चेंडू स्वरूप दुसरा चेंडू समाप्त झाल्यानंतर 2 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. तर स्वतःचं वैयक्तिक खातं खोलणं बाकी असेल ते प्रथमेश राणेला. यावेळी ओव्हरपेच पद्धतीचा चेंडू सुमधुर ध्वनी निघतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. झेल हा जरूर टिपला जातोय व झेल टिपल्यानंतर स्वतःच खातं न खोलता स्वतःचा भोपळाही न फोडता 0 धावेची बॅग आपल्या डोक्यावरती घेतोय फलंदाज. तंबूच्या आसऱ्याला परततोय प्रथमेश राणे. बॅक टू द पवेलियन डिझाईन. चला फलंदाज, विनंती असेल तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज लवकर मैदानावरती चला. नवीन फलंदाज मैदानावरती हनुमंत एकावडे यावेळी दाखल होताना दिसेल तो स्ट्राईकला. ज्या फलंदाजाने मागील सामन्यामध्ये दिमाखात षटकारानं स्वतःचं खातं मैदानावरती खोललं होतं, मात्र त्या फलंदाजाची याही सामन्यामध्ये आवश्यकता. तर दुसऱ्या बाजूनं पहिल्या प्राथमिक चेंडूवरती गुरु राणे एकेरी धाव घेतोय. नॉन स्ट्राईक एंडला सरकतोय. तर दुसऱ्या चेंडूवरती चेंडू बॅटला स्पर्श न करता निर्धाव चेंडूला सामोरा जातोय प्रथमेश. तिसऱ्या चेंडूवरती चेंडू बॅटला स्पर्श करतोय व मिड विकेट सीमारेषेवरती झेल टिपला जात पहिली जोडी ही फोडली जाते ती शिवराम गावकर कडनं. यावेळी उजव्या यष्टीवरचा चेंडू मोठा फटका टोलविण्याचा पवित्रा. यावेळी फलंदाज हनुमंत घेतोय. चेंडू बॅटला स्पर्श करतोय. एकेरी धाव सहजासहजी मैदानावरती लीला पूर्णत्वास नेली जात आहे व निघालेल्या एकेरी धावेने हनुमंत एकावडे स्वतःचं खातं खोलतोय. तर डावातील पहिलं षटक 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर केवळ 2 असा धावफलक एका गड्याच्या मोबदल्यात. ज्यावेळी ओव्हरपेच पद्धतीचा चेंडू झेल टिपण्याची सुसंधी आयकॉन खेळाडू गुरुकडनं यावेळी चूक होते. चेंडू केवळ बॅटला स्पर्श करतोय. फ्लिक ऑफ द रिस्ट अर्थातच मनगडाच्या सहाय्याने दिशा ही वायडिश लंगनला दर्शवली जाते व त्याचा परिणाम भोगावा लागतोय तो फलंदाज गुरु राणेला. चेंडू लंगन खेळाडूच्या हातामध्ये विसावतोय व परिणामता दुसरा हादरा बसतोय तो फलंदाजी करणाऱ्या संघाला म्हणजे हर्षदा वॉरियर शिरवल या
जाते विकेटची पडझड होते ती हर्षदा वॉरियर शिरवल क्रिकेट संघाला. मात्र दुसऱ्या बाजूनं या दोहोंना भागीदारी करावी लागेल, पाय रोवून मैदानावरती फलंदाजी ही करावी लागेल. तर एका बाजूला आक्रमण करावे लागेल तर दुसऱ्या बाजूला संयम दाखवावा लागेल या दोहों फलंदाजांना. यावेळी प्रचंड वेग होता, भन्नाट वेग होता, केवळ दिशा दिली जाते बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं. एकेरी धाव वेगात घेतोय प्रशांत गावडे. एकेरी धावेच्या साथीनं सांघिक धाव फलक 6 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर नाममात्र 3 धावा धाव फलकावरती दिसत आहेत त्या 2 गड्यांच्या मोबदल्यात. डीजे मैदानावरती समाप्त होतोय. केवळ 3 असा मंदावलेला धावफलक, खालावलेला धावफलक आपण धावफलकावरती अनुभवतोय. व याला परिपूर्ण जबाबदार ठरते गोलंदाजी, अर्थातच गोलंदाज शिवराम गावकरची. केवळ 3 धावा खर्च करतोय, 2 विकेट्स घेतले जात आहेत. यावेळी गोलंदाजीमध्ये बदल होतोय. मॅन फ्रॉम हरकुळ बुद्रुक गोलंदाज शाहरुख शेख यावेळी गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. ठीक पंचांच्या डाव्या बाजूनं राईट आर्म ओव्हर द विकेट. विखुरलेली क्षेत्ररक्षण व्यूहरचना या ठिकाणी पाहतोय. फलंदाज प्रशांत सज्ज होतोय दुसऱ्या षटकाचा सामना करण्यासाठी. ज्यावेळी हाफ ट्रॅकर होता, आखूड टप्प्याचा चेंडू, रक्षक सापळा त्या ठिकाणी तैनात. या ठिकाणी झेल महत्वपूर्ण टिपला जातोय व ज्या प्रशांतवरती आशा अपेक्षा होत्या संघाच्या त्या मावळताना दिसतील. तब्बल 3 महत्वपूर्ण फलंदाज तंबूच्या आसराला परत आहेत. ते हर्षदा वॉरियर शिरवल या क्रिकेट संघाचे डीजे. हॅलो. नवीन फलंदाज मैदानावरती मॅन फ्रॉम कळसोली अर्थातच भाई कन्नडे यावेळी दाखल होताना दिसतील. मात्र ते आज हर्षदा वॉरियर शिरवल क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करतायत व स्वतःचा घरचा संघ जो क्षेत्रपालेश्वर राहुल स्पोर्ट्स कळसोली क्रिकेट संघ खेळतोय त्याच्या परस्पर विरोधी भिडताना दिसतील या सामन्यामध्ये. डावकुराताचे फलंदाज ज्यांच्या संयमी फलंदाजीनं त्यांनी अनेक सामने आपल्या संघाला विजय करून दिले. म्हणजे आक्रमकता व संयम, शांतता फलंदाजी यांचा सांगड घालत अनेक मैदानं, अनेक मानाचे करंडक ज्यांनी आपल्या कळसुली गावाला मिळवून दिले ते भाई कन्नडे. टेनिस बॉल क्रिकेट मधील अनुभवाने बुजुर्ग असलेले खेळाडू यावेळी स्ट्राईकला सज्ज होत आहेत. तर नॉन स्ट्राईक यांच्या दिशेने फलंदाज सज्ज होताना दिसेल तो हनुमंत एकावडे. यावेळी वेगवान चेंडू होता, गोलंदाजाकडनं चूक होतय. शाहरुख कडनं चेंडू वेगात फेकायचा होता, डाव्या यष्टीच्या बऱ्याच बाहेर फेकला जातोय. चेंडू प्रचंड वेगात संदेश खाडीगावकरच्या हाती विसावतोय व निर्धाव चेंडू फेकायच्या नादामध्ये चेंडू वाईड फेकला जातोय, चेंडू स्क्वेअर फेकला जातोय. अतिरिक्त 1 धाव दिली जाते ती हर्षदा वॉरियर शिरवल क्रिकेट संघाला. तर सांघिक धाव फलक बदलतोय तो 4 या धावसंख्येवर. यावेळी ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, त्याच्यावरती ड्राईव्हचा फटका, प्राथमिकता क्षेत्ररक्षकाकडनं चूक, झालेली चूक सहकारी विनय दुरुस्त करतोय. चेंडूवरती वेगात पोहोचतोय, बॅकअप दिलं जात आहे, त्याही पेक्षा फेकी केली जात आहे गोलंदाज शाहरुख शेखच्या दिशेने. तोपर्यंत 2 धावा या फटक्यावरती व निघालेल्या 2 धावेने सांघिक धाव फलक मैदानावरती बदलतोय. 1 षटक 2 चेंडूंचा खेळ समाप्त व 6 धावा धाव फलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. याही वेळी ते चित्र मैदानावरती म्हणजे गोलंदाजी मधील अचूकता शोधावी लागेल ती शाहरुख शेखला. बहुधा तो अति उत्साहामध्ये गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय प्राथमिक दर्शनी, कारण वेगात चेंडू फेकायचा आहे. धावांची पुंजी कमी आहे कारण पहिल्या षटकामध्ये केवळ 3 धावा होत्या. यावेळी त्याच्याकडनं अतिरिक्त 2 धावा या खर्च केल्या जात आहेत. यावेळी लोवर फुल टॉस पद्धतीचा चेंडू फटका टोलविला जातोय, तो मिड ऑफ वरती डीप एक्स्ट्रा कव्हर वरनं खेळाडू वेगात चेंडू वरती पोहोचतोय. पहिली प्राथमिक धाव केवळ घेऊ दिली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता हनुमंत एकावडे, त्याचबरोबर फलंदाज भाई कन्नडे या दोहोंचा. तो प्रयत्न असफल ठरतोय, प्रयत्नाला रोखलं जात आहे. सरळ फेकीच्या साथीनं
व निघालेल्या एकेरी धावेने याही वेळी क्षेत्ररक्षण व्यूहरचनेमध्ये बदल, तर सांघिक धावफलक मैदानावरती पोहोचतोय तो 8 वर. यावेळी ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, मोठा फटका जरूर निघतोय. शिवरामकडनं प्रयत्न जरूर होत आहेत, मात्र मोक्याच्या क्षणी स्वतःला तो सावरतोय. कृष्णा चव्हाण यांना देखील तो सावरतोय व चेंडू वायडिश लॉंगॉन सीमारेषेच्या पलीकडे पोहोचतोय तो 6 धावा. विचार विनिमय केला जातोय मैदानावरती की राहिलेले चेंडू हे सोहेल शेखने, शाहरुख शेखने कोणत्या पद्धतीने मैदानावरती फेकायचे याविषयी कानमंत्र दिला जातोय. तो शिवरामकडनं, विनयकडनं, लॉंगॉनच्या खेळाडूकडनं व त्या कानमंत्राला अनुसरून त्याच्याकडनं गोलंदाजी व्हावी या आशा अपेक्षेने 3 खेळाडू सज्ज होत आहेत ते सीमारेषेवरती. यावेळी हनुमंतचा फटका फसतोय. स्वतः गोलंदाज शाहरुख चेंडूवरती पोहोचतोय. झेल जो असं म्हणतात होता तो वज्रमुठीत घेतला जातोय. झेल टिपला जातोय व खेळी मैदानावरती समाप्त होत आहे. फलंदाज हनुमंत एकावडे बॅक टू द पॅव्हिलियन डीजे. अनिकेत कासले हा मधल्या फळीतील तंत्रशुद्ध संयमी फलंदाज यावेळी मैदानावरती दाखल होतोय. प्रतिनिधित्व करतोय हर्षदा वॉरियर शिरवल या क्रिकेट संघाचं. तर दुसऱ्या बाजूनं वेगवान गोलंदाजीसाठी ज्याच्याकडनं अपेक्षा केली जाते, ज्याच्याकडनं पहिल्या चेंडूवरती व दुसऱ्या चेंडूवरती जरूर चूक झाली, चेंडू स्क्वेअर फेकले गेले, मात्र तदनंतर परतीचा बिबुल हा वाजविला जातोय. यावेळी आखोड टप्प्याचा चेंडू, हाय आर्म ऍक्शन गोलंदाजी, वेगवान चेंडू होता. चेंडू गुड लेंथ वरती पडतोय. चेंडू थेट यष्टींचा वेध घेतोय. उजवी यष्टी मैदानावरती उखडली जाते व स्वतःचं खातंही न खोलता, स्वतःचा भोपळाही न फोडता याही वेळी 0 धाब्याची बॅग आपल्या डोक्यावरती घेत फलंदाज अनिकेत कासले परततोय तो तंबूच्या आसऱ्याला डीजे. पाच गडी बाद 14 असा धावफलक आपणास धावफलकावरती दिसतोय तो हर्षदा वॉरियर शिरवल क्रिकेट संघाचा. कारण सुरुवातीपासून गड्यांची पडझड होते, विकेट जात आहेत. डेव्हिड फर्नांडिस हा नवीन फलंदाज मैदानावरती नॉन स्ट्राईक यांच्या दिशेने सज्ज होतोय. तर स्ट्राईकला या ठिकाणी जाताना दिसतील. षटक समाप्त झाल्यानंतर ते भाई कन्नडे. गोलंदाजीमध्ये कोणताही बदल नाही. ज्याने पहिलं षटक फेकलं तोच शिवराम गावकर यावेळी गोलंदाज सज्ज होतोय. वैयक्तिक स्पेलची सांगता करणारं दुसरं, तर डावातील प्रमुख तिसरं षटक तो फेकतोय. 2 षटक 12 चेंडूंचा खेळ समाप्त. तब्बल 5 फलंदाज तंबूच्या आसऱ्याला व सांघिक धावफलक हा खालावलेल्या अवस्थेत, मंदावलेल्या अवस्थेत केवळ 14 धावा. यावेळी सुरेख असा वेगवान चेंडू होता, त्याच्यावर स्क्वेअर ऑफ द विकेट फटका बॅकवर्ड पॉइंटला टोलविला जातोय. स्पर्धेचे निर्बंध असलेल्या क्षेत्रात चेंडूचा प्रवेश होतोय, त्यामुळे 2 धावा असल्याचा निर्वाळा प्रमुख पंच अवधूत मसूरकर सरांचा येतोय. निघालेल्या 2 धावा या क्षणी तरी लाखमोलाच्या असतील त्या हर्षदा वॉरियर्स शिरवल क्रिकेट संघासाठी. कारण बिनीच्या कालखंडात ज्या धावा निघायला हव्या होत्या त्या धावा निघताना दिसल्या नाही. मात्र यावेळी वेग वाढविण्याचा प्रयत्न असेल तो निश्चितपणे फलंदाज भाई कन्नडे यांचा. ज्यावेळी जोरकस फटका जरूर टोलवायचा होता, फटका फसतोय, चेंडू हवेत राहतोय. क्षेत्ररक्षक दुसऱ्या प्रयत्नामध्ये झेल टिपतोय व तब्बल 6वा हादरा मैदानावरती बसतोय तो हर्षदा वॉरियर सिल्वर क्रिकेट संघाला. सांघिक धावफलक जयसेता संदेश 16 धावा धावफलकावरती तब्बल 6 फलंदाज हे तंबूच्या आसऱ्याला पोहोचतायत. डीजे.
नवीन फलंदाज सिद्धेश यावेळी मैदानावरती दाखल होताना दिसेल. स्ट्राईक त्याच्याकडे असेल. चेंडू असं म्हणतात होता मोठा फटका टोलवण्याचा जरूर प्रयत्न केला जातोय फलंदाज भाई कानडे यांच्याकडनं. मात्र वेगवान चेंडू मिस टायमिंग फटका सर्कल मध्ये राहतोय व सर्कल मध्ये उभा असलेला खेळाडू झेल टिपतोय अप्रतिम व झेल टिपल्यानंतर एकेरी दुहेरी धावांनी नटलेली खेळी मैदानावरती सबसेल समाप्त होत आहे. भाई कानडे हे 6व्या गड्याच्या स्वरूपात मैदानाचा रस्ता सोडतायत. तर त्यांची जागा घेण्यासाठी व डावाला सावरण्यासाठी नवीन फलंदाज मैदानावरती सिद्धेश चव्हाण असेल. तो स्ट्राईकला. ज्यावेळी आल्या आल्या त्याच्याकडनं देखील चूक होते. आखूड टप्प्याचा चेंडू होता. शॉर्ट टर्म पुलचा फटका जरूर टोलवायचा होता मात्र फटका फसतोय. चेंडू हवेमध्ये राहतोय व तदनंतर स्वतः गोलंदाज झेल टिपतोय. कॉट अँड बोल्डच्या स्वरूपात सिद्धेश चव्हाण बॅक टू द पॅव्हिलियन. ज्याप्रमाणे पत्त्यांचा बंगला कोसळावा तशी खालावलेली फलंदाजी आपण पाहतोय. म्हणजे एकामागोमाग एक केवळ हजेरी लावण्याचं कार्य मैदानावरती करतायत ते हर्षदा वॉरियर शिरवळ क्रिकेट संघाचे फलंदाज व याच संघाचे संघमालक मैदानावरती संदीप चव्हाण तब्बल 7व्या गड्याच्या स्वरूपात मैदानावरती दाखल होत आहेत फलंदाजीसाठी. कारण संघ अडचणीमध्ये आहे. संघ प्रतिकूल परिस्थितीमध्ये आहे व त्या प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल परिस्थितीत बदलवायचं असेल तर संदीप चव्हाण यांच्यासारखा एक अनुभव खेळाडू मैदानावरती असणं हे गरजेची बाब व तोच अनुभव आपल्या पाठीशी आपल्या गाठीशी घेत यावेळी स्ट्राईकला संदीप चव्हाण. तर दुसऱ्या बाजूला सफलता प्राप्त गोलंदाज गोलंदाजीच्या आक्रमणावरती शिवराम गावकर हा सज्ज होतोय. ज्यावेळी वेगवान चेंडू आखूड टप्प्याचा होता. वाईड असल्याचा निर्वळा दिला जातोय. स्क्वेअर लेग पंच शेखरजी परब सर यांच्याकडून व तेच पंच या ठिकाणी चेंडू वन बाउन्स असल्याचा निर्वाळा देखील देतायत. म्हणजे सूचित केलं जात आहे शिवरामला की या पद्धतीचे चेंडू जर तू परत हाताळला तर तुला दंडित करण्यासाठी तटस्थ पंचांची जोडगोळी ही मैदानावरती उभी राहते. यावेळी सुरेख असा चेंडू त्याच्यावरती फटका निघतोय. कव्हरला क्रिकेटचा सौंदर्य खुलविणारा फटका हा संदीप चव्हाण यांच्या बॅटमधनं चेंडू वेगात पोहोचतोय. तो डीप कव्हर सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. सांघिक धावफलक मैदानावरती 21 धावा धावफलकावरती तब्बल 7 हादरे आतापर्यंत दिले जात आहेत. तर दुसऱ्या बाजूने एक वेगवान चेंडू होता शिवरामचा. त्याच्या विरोधात आक्रमण केलं जात आहे. चेंडू कव्हर सीमारेषेच्या पलीकडे संदीप चव्हाणच्या बॅटमधनं नेत्रदीपक चौकार. याही वेळी भन्नाट वेगात फेकलेला चेंडू चेंडू मधल्या यष्टीवरती बॅटला केवळ स्पर्श करण्याचं कार्य करतोय. यष्टीरक्षक संदेश घाडीगावकरच्या सुरक्षित हातामध्ये चेंडू विसावतोय. त्यामुळे धाव घेण्याचा कोणताही प्रश्न यावेळी मैदानावरती उद्भवताना दिसत नाही. निर्धाव चेंडू स्वरूप खेळ समाप्त होतोय. तिसऱ्या षटकातील आतापर्यंत 5 चेंडूंचा तर शेवटचा चेंडू असेल तो बाकी. यावेळी प्रचंड वेग होता. भन्नाट वेग होता. स्पर्धेच्या सीमित क्षेत्रामध्ये स्पर्धेच्या आरक्षित क्षेत्रात चेंडू पोहोचतोय. 2 धावा व वाईडची एकेरी धाव. दोन धावा आणि वाईडची 1 धाव अशा 3 धावा ज्या ठिकाणी प्राप्त होत आहेत. 3 धावेने सांघिक धावफलक पुढे सरकतोय तो 24 धावांवरती. वेगवान गोलंदाजी वारंवार होताना दिसतंय ती गोलंदाज शिवराम गावकर कडनं व या वेगावर आतापर्यंत तरी प्रत्युत्तर नव्हतं ते फलंदाजांच्या तोफखान्यामध्ये. याही वेळी ते चित्र ढोंडो ढोंडो रे साजना ही परिस्थिती मैदानावरती. उजव्या यष्टीवरचा चेंडू भन्नाट वेगात फेकला जातोय. चेंडू बॅटला स्पर्श न करता थेट यष्टीरक्षक संदेश घाडीगावकरच्या हाती विसावतोय.
निर्धाव चेंडू स्वरूप बघता बघता 3 षटक 18 चेंडूंचा खेळ हा समाप्त होतोय, तर सांघिक धाव फलक नाममात्र 24 धावा धावफलकावरती 7 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाज सज्ज होतोय संदेश घाडीगावकर, जो कर्णधार आहे क्षेत्रपालेश्वर राहुल स्पोर्ट्स कळसुली क्रिकेट संघाचा. म्हणजे कर्णधार पदाची धुरा आपल्या खांदी घेतोय. सज्ज होतोय वैयक्तिक पहिल्या डावातील 4थं षटक फेकण्यासाठी. स्ट्राईकला फलंदाज सज्ज होतोय तो डेव्हिड फर्नांडिस, तर नॉन स्ट्राईक यांच्या दिशेने संदीप चव्हाण. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा होता, बॅक ऑफ द लेनचा होता. दिशा ही केवळ दर्शवली जाते. एकेरी धाव घेतोय डेव्हिड. एकेरी धावेच्या साथीनं स्वतःला स्ट्राईक पासून दूर ठेवत यावेळी पाऊशतकीय मजल मैदानावरती गाठली जाते. ती हर्षदा वॉरियर शिरवल क्रिकेट संघाची तब्बल 7 गड्यांच्या मोबदल्यात. याही वेळी हाफ ट्रॅकर होता, स्वतःला साठी जागा बनवताय संदीप चव्हाण. बॅकफुटला सरकतायत, फटका टोलविला जातोय तो पॉइंटला. फॉरवर्ड पॉइंटचा खेळाडू पॉइंट पर्यंत पोहोचतोय, चेंडूवरती ताबा ठेवतोय. फेकी केली जाते यष्टिरक्षकाच्या दिशेने, अर्थात सूरज खाडीच्या दिशेने. नाममात्र एकेरी धाव. दुसरी धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न आपल्याला पाहायला मिळत नाही व त्या एकेरी धावेने सांघिक धाव फलक हा 25 पार करताना दिसतोय. म्हणजे 26 धावा 6-7 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळी हाफ ट्रॅकर होता, परत एकदा दिशा दर्शवली जाते बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं. शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू वेगात चेंडूवरती पोहोचतोय, मात्र विलंब होतोय पोहोचायला. त्याही पेक्षा जी विलंबाने फेकी केली जाते सूरज खाडीगावकरच्या दिशेने, ती विलंबाने होणारी फेकी यावेळी कारणीभूत ठरते. ती 2 धावांची लहर मैदानावरती निघण्यासाठी निघालेली प्रत्येक धाव ही लाख मोलाची असेल. ती हर्षदा वॉरियर शिरवल क्रिकेट संघाची व 2 बहुमूल्य धावेच्या साथीनं त्या जोडणीनं सांघिक धाव फलक पोहोचतोय तो 28 वरती 7 गड्यांच्या मोबदल्यात. ज्यावेळी वेगवान चेंडू होता उजव्याष्टीवरती, केवळ दिशा दर्शवली जाते. चेंडू डीप थर्डमॅन पर्यंत पोहोचतोय. स्पर्धेच्या नियमावलीत चेंडू पोहोचतोय की धावून धावा पूर्ण केल्या जात आहेत हे पाहणं असेल ते उत्सुकतेचं. बहुधा ज्या 2 धावा फलंदाज धावून पूर्ण करतायत त्या फलंदाज डेव्हिडच्या खाती जमा होत आहेत, त्याच धावा हर्षदा वॉरियर शिरवल क्रिकेट संघाच्या खाती जमा होत आहेत व या 2 धाव्याने सांघिक धाव फलक 30 गाठतोय. तब्बल 30 धावा धावफलकावरती 7 गड्यांच्या मोबदल्यात. महत्वपूर्ण सांघिक धावफलकाचा विचार केला असता 4थं षटक व त्या 4थ्या षटकातील आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ हा समाप्त होतोय. हाफ ट्रॅकर होता, याही वेळी शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. मिड विकेटच्या दिशेने फटका शॉर्टला टोलविला जातोय. धाव घ्यायची की नाही या द्विधा विवंचनेत पावलं क्रीजच्या बाहेर वळतायत ती डेव्हिडची. मात्र याच वेळी तो पुरता संकटात सापडतोय, पुरता अडचणीमध्ये सापडतोय, कारण स्ट्राईक एंडचे फलंदाज संदीप चव्हाण यांच्या मनीधनी नव्हतं दुसरी धाव घ्यायची व शिकार ठरतोय धावबादचा. अर्थातच क्रिकेटच्या परिभाषेतील आत्महत्या करत डेव्हिड फर्नांडिस बॅक टू द पॅव्हिलियन डिझेल. शेतकऱ्यांच्या साथीनं जी हॅट्रिक संपादित केली होती मैदानावरती व जो निसटता विजय होता, आपल्या संघाला विजय करून दिला होता, तोच फलंदाज असेल नॉन स्ट्राईक एंडला. यावेळी फुलर लेन पद्धतीचा चेंडू प्रचंड वेगात फेकला जातोय. अपील तर जरूर होत आहे, मात्र चेंडू बॅटची किनार घेतोय हे संदीप चव्हाण जाणतायत व पंचांच्या निर्णयाची वाट पाहण्याआधी ते मैदानाचा रस्ता या ठिकाणी सोडतायत. म्हणजे खिलाडी वृत्ती आपण अनुभवतोय यावेळी फलंदाजांची व बघता बघता
बघता बघता 9वा हादरा बसतोय तो फलंदाजी करणाऱ्या हर्षदा वॉरियर शिरवल क्रिकेट संघाला, म्हणजे अगदी शेवटची जोडी असेल ती मैदानावर. शेवटचा अगदी फलंदाज आदित्य घाडेगावकर यावेळी मैदानावरती दाखल होतोय, म्हणजे 9 फलंदाज बाद होत आहेत व 9 फलंदाज बाद झाल्यानंतर 31 धावा धाव फलकावरती झळकवल्या जात आहेत. आता अगदी शेवटची जोडी डावातील असेल या हर्षदा वॉरियर शिरवल क्रिकेट संघाच्या बाजूनं, तर दुसऱ्या बाजूनं गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज होताना दिसतोय. तो महत्वपूर्ण क्षणी स्लोग ओव्हरचं षटक फेकतोय तो सागर घाडेगावकर. नऊ गडी बाद होत आहेत. 9 गडी बाद झाल्यानंतर सांघिक धाव फलक पोहोचतोय तो 31 या धावसंख्येवरती. यावेळी आखोट टप्प्याचा चेंडू संघ ऑल आउट होतोय. सर्व गडी बाद म्हणजे तब्बल 10 या ठिकाणी फलंदाज बाद होत आहेत हर्षदा वॉरियर्स क्रिकेट संघाचे, व त्यानंतर सांघिक धाव फलक पोहोचतोय तो केवळ 31 वरती, म्हणजे डावाच्या दुसऱ्या सत्रामध्ये 30 चेंडू 32 धावांची आवश्यकता असेल. 30 क्षेत्रपालेश्वर राहुल स्पोर्ट्स कडसुले क्रिकेट संघाला. मात्र या चौथ्या सामन्यामध्ये विजयी कोणता संघ होतोय तर पराभवाला कोणत्या संघाला सामोरं जावं लागतंय. 30 चेंडू 32 धावांचा सहज पाठलाग केला जातोय की 30 चेंडूंमध्ये 32 धावांपासून रोखलं जात आहे ते क्षेत्रपालेश्वर राहुल स्पोर्ट्स कडसुले क्रिकेट संघाला. हे सांगण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज बदलतोय मॅन फ्रॉम शिवडाव सर्वोत्कृष्ट निवेदक गायक तथा समालोचक सर संदेश तांबे यांच्याकडे मी मायक्रोफोन सुपूर्द करतोय. धन्यवाद सागर. बालचंद्र स्पोर्ट्स क्रिकेट संघ शिरवल आयोजित शिरवल प्रीमियर लीग 2025 अर्थात SPL 2025 हा क्रिकेटचा महासंग्राम दुपारच्या सत्रात YouTube लाईव्हच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या अर्थात tennisballcricket.in च्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या
तमाम क्रिकेट रसिकांचं, क्रिकेट प्रेमींचं मी संदेश तांबे कॉमेंट्री बॉक्स मधून सहकारी कॉमेंटेटर सागर कदम यांच्या समवेत मनस्वी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. प्रथम फलंदाजी करताना हर्षदा स्पोर्ट्स शिरवल संघानं मर्यादित 5 षटकांमध्ये 31 धावांचा पल्ला गाठलाय आणि आवश्यकता असेल क्षेत्रपालेश्वर राहुल स्पोर्ट्स कळसुली संघाला 32 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्याकरता. सलामीची जोडगोळी मैदानाच्या दिशेने संदेश घाडीगावकर आणि त्याच्या समवेत शिवराम गावकर अशी सलामीची जोडगोळी क्षेत्रपालेश्वर राहुल स्पोर्ट्स कळसुली संघाच्या वतीनं प्रतिनिधित्व करताना. वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीनं अर्थात हर्षदा स्पोर्ट्सच्या वतीनं पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर प्रशांत गावडे. मगाच्या सामन्यात ज्यानं अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन केलं होतं, एक अष्टपैलू कामगिरी आपल्या संघाकरता बजावली होती, ते प्रशांत गावडे गोलंदाजी मार्कवर या दुसऱ्या सामन्यात हर्षदा वॉरियर्स शिरवल संघाचं प्रतिनिधित्व करताना. दोन ऑफिशियल्स या सामन्याकरता पंचांची भूमिका बजावताना. पहिला चेंडू कॅचची संभावना त्या ठिकाणी होती, मात्र बॅटची कडघे चेंडू जातो फाईन लेग क्षेत्रात, शॉर्ट फाईन लेगला डी झोन मध्ये चेंडू. दरम्यान 2 धावा या चेंडूवरती मिळतील. आवश्यकता असेल 32 धावांची. काही खास फलंदाजीमध्ये करू शकले नाहीयेत हर्षदा वॉरियर्स शिरवल संघाचे फलंदाज. एकामागोमाग एक गडी बाद होत गेले आणि पुरता दडपणाखाली आला हर्षदा वॉरियर्स संघ आणि केवळ 31 धावा या धावफलकावरती लागलेत. पुन्हा एकदा टोलवण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू आणि बॅट यांचा संपर्क नाहीये. संदेश घाडीगावकर करता हा चेंडू गुडलँड स्पॉट वरती टाकला होता, थोडस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. आता मात्र चेंडू हवेतून चावतोय, बघूया पहिली सफलता प्राप्त होते का. चान्स बाई कानडीचा प्रयत्न होता, मात्र झेल जमिनीला दान होतोय. त्या ठिकाणी आउटफील्ड जर पाहिली तर आउटफील्ड ही डान्सिंग आउटफील्ड आहे, त्यामुळे क्षेत्ररक्षण करणं तेवढंसं सोपं नाहीये आणि त्यामुळेच भाई कानडे थोडीशी चूक करतात आणि दरम्यान एक जीवदान या ठिकाणी नावावरती होतंय संदेश घाडीगावकरच्या. धावसंख्या झाली 3 धावा 32 धावांचा पाठलाग करताना. आखूट टप्प्याचा चेंडू होता, फ्लिक केला, चेंडू जातोय कव्हर पॉइंटला, चकवत चेंडू जाईल स्वीपर कव्हरच्या दिशेनं. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव देखील पूर्ण होते. 2 धावांनी संघाची धावसंख्या 5 धावा. आणि सागर जर आपण पाहिलं तर फलंदाजीमध्ये निश्चितपणे हाराकिरी झाली असेल, मात्र गोलंदाजी आणि फिल्डिंग याच्या बळावरती देखील हा सामना अगदी शेवटच्या क्षणापर्यंत नेण्याची क्षमता या संघात आहे. हा चेंडू सूर एक चेंडू प्रशांत गावडेचा अप्रतिम चेंडू ऑब्स्टिक वरनं बाहेर जातोय, चेंडू चकवा देतोय फलंदाज शिवराम गावकरला. निर्धाव चेंडूनं या चेंडूची होते समाप्ती. पुन्हा एकदा प्रशांत गावडे इज ऑन बॉलिंग मार्क. आखूट टप्प्याचा चेंडू होता, फ्लिक केला, चेंडू जातोय गलीच्या दिशेने संदीप चेंडूवरती. दरम्यान 1च धाव या चेंडूवरती मिळेल. 1 धावेने षटकाची होते समाप्ती. पहिलं षटक संपतंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या 32 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस 6 धावा पिनागडाच्या बदल्यात. ऐकूयात डीजेचं सुमधुर संगीत.
पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावा संख्या 6 धावा धावफलकावरती लागल्या. समीकरण येते 4 षटकांचा खेळ बाकी, अर्थात 24 चेंडूमध्ये आवश्यकता असेल 26 धावांची. आणि मिस्टर आयकॉन शिरवल संघाच्या वतीनं गुरु राणे वैयक्तिक पहिलं, संघाच्या वतीनं दुसरं षटक. चेंडू फ्लिक केलाय कव्हर पॉइंटच्या दिशेने. चेंडू काढला सूर, एक फटका, लाजवाब फटका, येतोय चौकार. चेंडू साईल सीमा रेषा पार. ब्रँडेड डिसिजन काय ते पाहूयात. यस, अंपायरचा डिसिजन येतोय. थर्ड अंपायर कडे हा निर्णय जातोय. थर्ड अंपायर आपला निर्णय कळवा. यस, आणि जो निर्णय मगाशीच यस आम्ही जाहीर केला होता चौकार, कारण आम्हाला ठीक समालोचन कक्षाच्या समोरून दिसतंय की झेंड्याच्या अलीकडे स्लोअरमन पद्धतीचा चेंडू होता. चेंडू काढलाय डीप लॉंगॉलला. चेंडू फील्ड लॉंग ऑफला चेंडू फील्ड केला जातोय. एक धाव पूर्ण झाली आहे, दुसरी धाव देखील पूर्ण होते. 2 धावांनी संघाची धाव संख्या 12 धावा. यानंतर होणारा सामना हर्षदा वॉरियर्स विपक्ष जयभीम शिरवल. चेंडू फ्लिक केला, स्लिम्ड ऑनच्या दिशेने चेंडू फील्ड केला जातोय. बाई कानडेचा सुपर थ्रो, मात्र आपल्या क्रीज मध्ये सुरक्षित. शिवराम गावकर. एक धाव संघाच्या खात्यात जमा. धावा संख्या 13 धावा बिना गड्याच्या मोबदल्यात. आतापर्यंत सुरेख फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. जी चूक इतर खेळाडू करतात ती चूक हे 2 खेळाडू करत नाही सागर, कारण एकेरी दुहेरी धावांवरती देखील तशा पद्धतीनेच भर देतात हे दोन्ही खेळाडू. पुढचा चेंडू तटवून काढला, सन्मान दिला चेंडूला. एक धाव या चेंडूवरती निश्चितपणे मिळेल. एका धाब्याने संघाची धावसंख्या बदलेल. धावसंख्या 14 धावा. 32 धावसंख्येचा पाठलाग करताना 14 अशी धावसंख्या आतापर्यंत मला वाटतं या षटकातले 4 चेंडू मागे पडल्यात. राहिल्यात 2 चेंडू, उरल्यात 2 चेंडू. कडक स्ट्रोक, चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमा रेषा पार. येतोय ब्रँडेड चौकार. 4 धावांकरता डीजेच्या साथीने. धावसंख्या झाली 18 धावा. अजूनही आवश्यकता असेल 14 धावांची. सूरज चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू दरम्यान धाव काही मिळू शकत नाहीये आणि निर्धाव चेंडूनं या षटकाची होते समाप्ती. 2 षटकांचा खेळ मागे पडतोय आणि 2 षटकाच्या समाप्ती अखेरीस 32 धावांचा पाठलाग करताना धावा संख्या धावफलकावरती लागते. 18 धावा क्षेत्रपालेश्वर राहुल स्पोर्ट्स कळसुली संघाची. ढेसे एकदा त्याच गोलंदाजीच्या हाती चेंडू सुपूर्द केला जातोय, ज्यानं पहिल्या षटकात देखील अप्रतिम गोलंदाजी केली होती. ज्याला हे पिच लकी मानलं जातं तो गोलंदाज प्रशांत गावडे इजम बॉली मार्क. जी ओपनिंग जोडी आपण पाहिली होती संदेश आणि शिवराम, ती अजूनही या मैदानावरती तग धरून, कारण त्यांना माहिती आहे त्यांच्या विपक्ष खेळणारा संघ एक सामना जिंकलाय आणि अजून आपल्या विजयाचं खातं देखील खोललं नाहीये. त्यामुळे हा सामना जिंकणं हे अतिशय आवश्यक आहे क्षेत्रपालेश्वर राहुल स्पोर्ट्स संघाला.
रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू पॅड वरती आदळतोय, धाव काही मिळत नाहीये. पहिला चेंडू निर्धाव गणला जातोय. राहिल्यात 17 चेंडू, आवश्यकता असेल अजूनही 14 धावांची. आखूड टप्प्याचा चेंडू होता, फ्लिक केला, चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव पूर्ण होत्या, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील होतोय सफल. 2 धावा या चेंडूवरती मिळतील. धावसंख्येला 2 ने मिळतोय आकार. धावसंख्या 20 धावा बिना गड्याच्या मोबदल्यात. 32 धावांचा पाठलाग करताना 20 अशी धावसंख्या धावफलकावर. माफक 12 धावांची आवश्यकता 16 चेंडू मध्ये. सुरेख चेंडू, काव कर्नलला चेंडू जातोय, फील्ड केला जातोय आणि दरम्यान एकच धाव या चेंडूवरती मिळेल. दुसरी धाव घेण्याची कोणतीही संभावना दिसत नाहीये. एका धावेने संघाची धावसंख्या 21 धावा. आवश्यकता असेल अजूनही 11 धावांची. 15 चेंडू 11 धावा. निर्धाव चेंडू टाकावे लागतील जर या सामन्यात कमबॅक करायचं असेल. ओ सुरेख चेंडू, ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू, ट्रिपल आउट वस्त झाला असतं, मात्र अपस्टिकच्या बाहेर जातो चेंडू आणि दरम्यान एक धाव या चेंडूवरती निश्चितपणे मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या. पंचांचा 22चा इशारा येतोय. धावसंख्येला 1 ने मिळतोय आकार. 14 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. आखूड टप्प्याचा चेंडू होता, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, ब्लान्स करण्याचा प्रयत्न होता मिड ऑफच्या दिशेने, मात्र बॅट आणि बॉल यांचा कोणताही संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूनं या चेंडूची होते समाप्ती. लास्ट बॉल टू गो. आखूड टप्प्याचा चेंडू, हलकेच दिशा दिली आहे. सिलमिड ऑफला चेंडू फील्ड करतो स्वतः प्रशांत गावडे. दरम्यान षटकाची होते समाप्ती. 3 षटकांचा खेळ मागे पडतोय आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस. धावसंख्या क्षेत्रपालेश्वर राहुल स्पोर्ट्स संघाची 23 धावा, 32 धावांचा पाठलाग करताना डिसे. दिशेनं वाटचाल करताना क्षेत्रपालेश्वर राहुल स्पोर्ट्सचा संघ. 12 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आणि अजूनही जे ओपनिंगला गेले होते ते दोनही शिलेदार मैदानात तग धरून आपल्या संघाला एक समयोचित फलंदाजी पेश करताना आपल्या संघाकरता. गोलंदाजीमध्ये होतं परिवर्तन. आदित्य इज ऑन बॉलिंग मार्क. 12 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. स्ट्राइक एंडवरती संदेश घाडीगावकर. ओ दिशा भटकतोय, लाईन लेंथ भटकतोय आणि दरम्यान पंचांचा येतोय वाईडचा इशारा. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यात जमा होईल. धावसंख्या 1 ने बदलेल. धावसंख्या 24 धावा. आवश्यकता 8 धावांची. 12 चेंडू 8 धावांची गरज. पुन्हा एकदा तीच पुनरावृत्ती. आता मात्र चेंडू गेला लेग स्टिकच्या वरून, त्यामुळे हा चेंडू असेल निर्धाव. 11 चेंडू 8 धावांची गरज. छोटा चेंडू आणि सुरेख क्षेत्ररक्षण. बाद केला फलंदाजाला संदेश घाडीगावकर. या ठिकाणी बॅक टू द बॉलर पद्धतीचा फटका होता आणि आपल्याच गोलंदाजीवर अप्रतिम झेल टिपतोय आदित्य आणि दरम्यान माघारी परततोय संदेश घाडीगावकर, जो किल्ला लढवत होता तो भरवशाचा खेळाडू. बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन फलंदाज सूरज घाडीगावकर. फुलटॉस चेंडू होता. चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न होता मिडविकेटच्या दिशेने, मात्र चेंडू बॅटची कड घेत गेलाय थेट बॉलरच्या हातात आणि दरम्यान सफलता प्राप्त केली आहे गोलंदाज आदित्यनं.
राहिले 10 चेंडू आणि 10 चेंडू मध्ये आवश्यकता असेल 8 धावांची. हा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू होता. दरम्यान एकच धाव या चेंडूवरती मिळेल. एका धावेने संघाची धावसंख्या 25 धावा. आवश्यकता 7 धावांची. 9 चेंडू आणि 7 धावांची गरज, म्हणजेच 2 चेंडूचा डिफरन्स आहे सागर. आणि आतापर्यंत जर गोलंदाजी पाहिली तर सुरेख गोलंदाजी या शिरवल संघाच्या वतीने पाहायला मिळते. काटेकी टक्कर शिरवल विपक्ष कळसोली या दोन संघांमध्ये. आता मात्र दिशाहीन गोलंदाजी. लेग स्टिक वरती चेंडू. पंचांचा येतोय डॉट चेंडूचा इशारा. मला वाटतं शिवराम थोडासा अक्रॉस येऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय सागर, त्याच्यामुळे चेंडू हे लेग स्टिक वरनं जात आहेत. निर्धाव चेंडू गणला जातोय. 8 चेंडू 7 धावांची गरज. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. काय बॉलिंग आहे. आदित्य घाडीगावकर सुरेख गोलंदाजी करतोय आणि आपल्या संघाला निश्चितपणे कमबॅक करून देतोय. आवश्यकता अजूनही 7 चेंडू आणि 7 धावांची गरज. अठरा चेंडू मध्ये मला वाटतं सागर 14 धावांची गरज होते आणि तिथून सामना आता 7 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. पुढचा चेंडू. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. दरम्यान या चेंडूसह या षटकाची होते समाप्ती. मला वाटतं 4 षटकांचा खेळ मागे पडतोय आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावा संख्या 26 धावा धावफलकावरती लागतात. आवश्यकता असेल शेवटचे 6 चेंडू बाकी आणि 6 चेंडू मध्ये जिंकण्याकरता 6 धावांची गरज. मॅच इज ऑन नाव. ऐकूयात डीजेचं सुमधुर संगीत. आणि काय सामना झालाय. शेवटचे षटक कोणत्या गोलंदाजीच्या हाती दिलं जात आहे. मला वाटतं डेव्हिड फर्नांडिस. अठरा चेंडू 14 धावांची गरज होती. त्यानंतर 12 चेंडू 8 धावांची गरज होती आणि आता मात्र समीकरण 6 चेंडू 6 धावांची आवश्यकता. आणि मैदानात शिवराम गावकरच्या समवेत सूरज घाडीगावकर फलंदाजी करतात. स्ट्राइक एंड वरती सूरज, मला वाटतं शिवराम घाडीगावकर आणि त्याच्या समवेत सूरज घाडीगावकर नॉन स्ट्राइक एंडला. 6 चेंडू 6 धावांची आवश्यकता. डेव्हिड फर्नांडिसच्या हाती दिला जातो चेंडू. पहिला चेंडू सुरेख चेंडू. ऑफस्टिकच्या बाहेर जातो चेंडू आणि दरम्यान काय अप्रतिम चेंडू. मला वाटतं बॅटची कड जरा जर चेंडू थोडासा बॅटला स्पर्श केला असता तर कदाचित हा गडी बाद झाला असता. मात्र सागर सेफ होत. येस, विकेट किपरनं झेल सोडलाय. बॅटला स्पर्श करून चेंडू गेला होता. विकेट किपरच्या हातात मात्र एक जीवदान मिळतंय बॅटरला. आता राहिलेत 5 चेंडू. आवश्यकता असेल 6 धावांची. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू होता. आता मात्र ब्लान्स केला. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. शॉर्ट स्क्वेअर लेगला फील्ड केला जातोय. चेंडूची परती होईपर्यंत सुरेख क्षेत्ररक्षण. अप्रतिम थ्रो आणि काय थ्रो केलाय. नेत्रदीपक थ्रो. आणि निश्चितपणे आपण युट्यूब वरती हा थ्रो नक्कीच परत परत बघा. हनुमंत एकावडीचा हा थ्रो निश्चितपणे पुन्हा पुन्हा बघावा असा. बॅक टू द पॅव्हिलियन मिस्टर शिवराम घाडीगावकर डीसी. चार चेंडू मध्ये 5 धावांची. 4 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. सागर 6 चेंडू 6 धावांची गरज असताना आता मात्र समीकरण 4 चेंडू 5 धावांची गरज.
नवीन फलंदाज मैदानात शाहरुख शेख, ज्याच्यामध्ये क्वालिटी आहे, ज्याच्यावरती विश्वास आहे, तोच भरवशाचा खेळाडू या मैदानात. 4 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता असताना काय सामना झालाय सागर. आजच्या दिवसभरात जर सामन्यांचा विचार केला तर पहिले 3ही सामने अर्थात पहिले 3 सामने हे हाय स्कोरिंग मॅचेस झाले होते आणि हा एक लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडू 5 धावांची आवश्यकता असताना शाहरुख शेख इज ऑन स्ट्राईक. डेव्हिड फर्नांडिसचा सूर एक मारा पहिल्या 2 चेंडूवरती आपण पाहतोय. पुन्हा सूर एक फटका, क्लासिक स्ट्रोक, येतो बिग हिट आणि चेंडू जातो सीमा रेषा पार. ब्रँडेड फटका 6 धावांकरता आणि मॅच संपवली आहे. शाहरुख शेखने या फटक्यासह आपल्या क्षेत्र बालेश्वर कौशली संघाला विजय मिळवून दिलाय. व्हेरी व्हेरी गुड बॅटिंग परफॉर्मन्स शाहरुख. यानंतरचा सामना जॉयभीम शिरवल विपक्ष हर्षदा वॉरियर्स. दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी कॉम्बॉक्सच्या बाजूला या. टॉस का बॉक्स मध्ये दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी या. धन्यवाद. यानंतर ऐकूयात डीजेचं धुवाधार संगीत.